नमस्कार. रोज नाश्त्यासाठी काय बनवावं प्रश्न पडतो. शिवाय तो पदार्थ पौष्टिक असला पाहिजे, कुरकुरीतसुद्धा असला पाहिजे आणि बनवायलासुद्धा सोप्पं असलं पाहिजे. तर आज अशी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मिश्र डाळींचे कुरकुरीत आप्पे, सोबतच आपण झटपट तयार होणारी चटणीसुद्धा बनवणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सकाळचा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथं मी एक मोठी वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही मसूर डाळीचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण घेतलेल्या सर्व डाळी आणि तांदूळ व्यवस्थित एकत्र करून घेऊया. त्यानंतर डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. भरपूर पाणी घालून आपल्याला 7 ते 8 तास डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. इथे मी एक मोठी वाटी हरभरा डाळ घेतली, कारण त्यामुळेच आप्पे अगदी कुरकुरीत आणि चविष्ट बनून तयार होतात. घेतलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. मस्त परफेक्ट असे आपले आप्पे बनवून तयार होतात. इथे 7 ते 8 तासांच्या वर झालेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही बघू शकता भरपूर असा फेस आलेला आहे. पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्यानंतर मिक्सरला आपल्याला आप्प्यांचं बॅटर वाटून घ्यायचं आहे. आप्पे बॅटर तयार करत असताना कमीत कमी पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. अजिबात सैल असं आपल्याला बॅटर तयार करायचं नाही. जसं बॅटर आपण डोशांसाठी बनवतो अजिबात तसं करायचं नाही. अगदी इडलीसारखं घट्ट ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रवाळ असं मी बॅटर दळून घेतलेलं आहे. प्रत्येक बॅचला मी 2 ते 3 चमचेच पाण्याचा वापर केलेला आहे. इथं मी सर्व बॅटर व्यवस्थित वाटून घेतलं. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी इडलीच्या बॅटरसारखी आहे. अगदी रवाळ असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता झाकण लावायचं आहे आणि 10 ते 12 तासांसाठी आपल्याला बॅटर आंबवून घ्यायचं आहे, म्हणजेच फर्मेंट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट ते तिप्पट हे बॅटर फुललेलं आहे. किती जबरदस्त जाळी आपल्या बॅटरला आलेली आहे. मस्त जाळीदार, हलकं फुलकं, अगदी परफेक्ट आप्प्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जितकं बॅटर मला हवं होतं तितकं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर उरलेलं जे बॅटर आहे ते मी फ्रीजमध्ये 6 ते 7 दिवस स्टोअर करून ठेवणार आहे. मीठ न घालता, अजिबात खराब होत नाही. जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी बॅटर स्टोअर करायचं असेल तर मीठ घालू नका. मीठ घातल्यामुळे बॅटर पटकन खराब होतं. 2 ते 3 दिवसांमध्येच आपल्याला ते वापरायचं असतं. आता आप्पे चविष्ट होण्यासाठी आपल्याला अगदी साधं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने आणि थोडासा कोथिंबीर पाणी घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथं अगदी झटपट असं वाटण तयार झालेलं आहे. कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट आप्पे बनवून तयार होतात. वाटण घातल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. टोटली ऑप्शनल आहे. चवीनुसार मीठ. त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मिश्रण फेटून घेतल्यामुळे आप्पे अगदी हलके फुलके आणि जाळीदार बनून तयार होतात. त्यानंतर चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. थोडंसं पाणी घालूया. आता हलक्या हाताने आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आप्पे घट्ट होतात, जाळीदार होत नाही, त्यामुळे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. टोटली ऑप्शनल आहे. नसेल घालायचा स्किपसुद्धा करू शकता. आप्पे पात्र मी इथं व्यवस्थित गरम करून घेतलं. थोडंसं तेल घालायचं आहे. त्यानंतर बॅटर आपण पात्रामध्ये घालून घेऊया. आता थोडं बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. अगदी गच्च भरू नका. आप्पे परफेक्ट होण्यासाठी 5 चुका आपण टाळल्या पाहिजे. डाळ नीट भिजली नाही तर आप्पे हे कडक होतात. पीठ खूप घट्ट किंवा पातळ ठेवलं तर आप्पे जाळीदार होत नाही आणि कडक होतात. बऱ्याचदा आपण इन्स्टंट रेसिपी बघतो, तर इन्स्टंट रेसिपीच्या नादामध्ये आप्पे अजिबात पौष्टिक होत नाही. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करतात. त्यामुळे पाहिजे तितकी चव आप्प्यांना येत नाही आणि पीठ जर व्यवस्थित आंबलं नाही तर आप्पे हे फुलत सुद्धा नाही. त्यामुळे इन्स्टंट करू नका. या पद्धतीने तुम्ही आप्पे एकदा नक्की ट्राय करा. अगदी परफेक्ट आप्पे बनवून तयार होतात.
आप्पे बनवताना ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. आता झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर एका बाजूने आप्पे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आप्पे भाजले जात आहे तोपर्यंत आपण झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार करून घेऊया. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, भरपूर कोथिंबीर, लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने. हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा दही घालूया. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपण चटणी वाटून घेऊया. हवं असल्यास तुम्ही गूळ किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथं आपली झटपट तयार होणारी चटणी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे. सरसरीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर तडका देऊया. 1 चमचा तेल, जिरं, मोहरी, बारीक चिरलेली मिरची, त्यानंतर कढीपत्त्याची पाने, थोडासा हिंग घालायचा आहे आणि मस्त खमंग अशी फोडणी चटणीला द्यायची आहे. इथं आपली चटणी तयार झालेली आहे. आप्पे सुद्धा मस्त टम्म फुलून तयार झालेले आहे. दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेऊया. थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आप्पे अगदी कुरकुरीत तयार होतात. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सुपर सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार होतात. झाकण ठेवूया आणि दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया. इथे आपले आप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. रंग तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे. आता एका जाळी असलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजेच आप्प्यांची वाफ निघून जाते. अजिबात त्यांना उलसरपणा येत नाही. अशा पद्धतीने जर जाळी असलेल्या भांड्यामध्ये आप्पे काढून घेतले तर आहे तसेच कुरकुरीत राहतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाकीचे आप्पे सुद्धा अशाच पद्धतीने मी तयार करून घेणार आहेत. घेतलेल्या डाळींचं योग्य प्रमाण, तांदळाचं योग्य प्रमाण, त्यामुळेच आपले आप्पे अतिशय कुरकुरीत, पौष्टिक आणि चविष्ट बनून तयार होतात. चला तर पटकन आप्पे सर्व करूया. सोबतच आपण शेंगदाण्याची झटपट तयार होणारी चटणी सुद्धा तयार केलेली आहे. बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून एकदम सुपर सॉफ्ट आणि मस्त जाळीदार आप्पे बनून तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असा हा पौष्टिक नाश्ता आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपी सोबत.